वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। वनरक्षकच्या जवळपास 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आणि 12,991 जागांसाठी शासनाने मंजुरी या ठिकाणी देण्यात आली आहे वनसेवकांच्या पदांसाठी। तर टोटल या ठिकाणी 14,500 प्लस जागांसाठी वनरक्षक आणि वनसेवकांची या ठिकाणी भरती निघत आहे आणि शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला मुलींना फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक वनसेवक भरतीमध्ये। तर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक वनसेवकची भरती कोणत्या महिन्यापर्यंत निघणार आहे। तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्याचबरोबर उंची किती लागते, छाती किती आहे, ग्राउंडला कोणकोणते वेळ आहे, लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम काय, निवड प्रक्रिया काय, पात्रता काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला वनरक्षक वनसेवक भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचून राहिला। वनसेवक पदाबद्दल मी तुम्हाला सर्वात अगोदर पात्रता काय ते सांगून देतो। तर पहा, वनसेवकचं जे पद हे नव्याने या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आहे आणि 12,991 जागांसाठी हे वनसेवकांची भरती निघणार आहे। आणि वनसेवक भरतीमध्ये जे पात्रता लागते फक्त आपण 10वी पास आणि 12वी पास पाहिजे, बस। जास्त जर आपलं शिक्षण असेल तर आपल्याला वनसेवकमध्ये फॉर्म भरता येत नाही। एक लक्षात ठेवा, तुमचं ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा वनसेवकमध्ये मुलांना आणि मुलींना फॉर्म भरता येत नाही जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर। ही जी भरती निघणार आहे वनसेवकची, तर हे फक्त 10वी पास आणि 12वी पास वाले विद्यार्थ्यांसाठीच निघणार आहे। आणि वनसेवकचं जे पद असणार आहे हे गट संवर्गातलं हे पद असणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनसेवकमध्ये जो आपल्याला पगार भेटणार आहे तर 15,000 ते 47,600 रुपये आपल्याला यामध्ये वनसेवकमध्ये पगार भेटणार आहे। आणि बरेच विद्यार्थी अशी सुद्धा विचारते की यामध्ये वर्दी असणार आहे काय, तर वर्दी यामध्ये असते, खाकी वर्दी यामध्ये असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर वनसेवक भरतीमध्ये फक्त आपण 10वी पास आणि 12वी पासवरच फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा। आणि वनसेवकमध्ये जे वयोमर्यादा या ठिकाणी असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा वनसेवक भरतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे। आणि त्याचबरोबर वनसेवकमध्ये उंची सुद्धा खूप कमी लागते। आता वनसेवकमध्ये पेपर आहे की नाही आहे तर मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो। वनसेवकची जी भरती हे पहिल्यांदाच या ठिकाणी निघत आहे, एक लक्षात ठेवा। तर वनसेवकमध्ये जे या ठिकाणी पेपर असणार आहे, कारण की जे शासन निर्णय तर त्यामध्ये सांगितलं आहे की ही वनसेवकची जी भरती आहे हे सरळ सेवेने या ठिकाणी घेतली जाणार आहे। तर यामध्ये आपला पेपर असणार आहे वनसेवकमध्ये, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि उंचीचं काही एवढं काही लोड नका घेऊ, कारण की गड्ड संवर्गातलं पद आहे, यामध्ये उंची कमी लागणार आहे, एक लक्षात ठेवा। कारण की जेवढे पण गड्ड संवर्गात पद राहते तर त्यामध्ये उंची नाही राहत आणि असले तर त्यामध्ये कमी उंची त्यामध्ये राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर त्याचबरोबर यामध्ये पेपर असणार आहे आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकते तर बस सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर यामध्ये जे मराठी व्याकरण झालं, इंग्रजी ग्रामर झालं, ह्या काही सिलेबस या ठिकाणी आपल्याला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनसेवकमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पगार सुद्धा आपल्याला 15,000 ते 47,600 पर्यंत या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि जास्त जर आपलं शिक्षण झालं असेल, जसं ग्रॅज्युएशन वगैरे झालं म्हणा, 12वी म्हणा, ठीक आहे, तर वनरक्षकमध्ये सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांना कन्फ्यूज या ठिकाणी आहे की भरपूर विद्यार्थी या ठिकाणी तयारी करत आहे आणि बरेच विद्यार्थ्यांचे कमेंट सुद्धा येते की सर वनरक्षक वनसेवकची भरती कधी निघणार आहे। तर मी तुम्हाला आताच सांगून देतो। तर पहा, वनरक्षक वनसेवकची जी भरती आहे हे जवळपास 14,500 प्लस जागांसाठी तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि लवकरच जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक वनसेवकची भरती निघणार आहे, कारण की समोर जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं जिल्हा परिषद झालं, पंचायत समिती झालं, महानगरपालिका झालं, तर ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहे तर ह्या ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या निवडणुका असणार, एक लक्षात ठेवा। तर वनरक्षकची भरती हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी निघू शकते। जर समजा अगोदर जर नाही निघाली तर मग डायरेक्ट आपल्याला निवडणुका झाल्यानंतरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे, कारण की आता ऑक्टोबर महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जसं जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका झालं आणि जवळपास सप्टेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी आचारसंहिता त्या ठिकाणी लागू शकते। तर ही जी भरती एक तर तुम्हाला या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यापर्यंत सुद्धा आपल्याला वनरक्षक वनसेवकची भरती या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। राज्यामध्ये जवळपास 75,000 प्लस जागांसाठी मेगा भरती निघत आहे, ज्यामध्ये पोलीस भरती सुद्धा असणार आहे 15,000 जागांसाठी, त्याचबरोबर वनरक्षकची सुद्धा भरती असणार आहे आणि विविध काही पदांसाठी असणार आहे। स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी एक मोठी संधी आहे की 75,000 पदांसाठी मेगा भरती येणार आहे। 2 ऑक्टोबर 2025च्या आधी 75,000 जागांची मेगा भरती होणार आहे, असं शासनाने लेखी स्वरूपात सांगितलं आहे। जसं की पोलीस भरती, आरोग्य सेवक, वनरक्षक वनसेवक, तलाठी, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद आणि इतर गट क व गट ड परीक्षा सुद्धा होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे।
आणि त्याचबरोबर याच्या अगोदरचे महाराष्ट्र राज्याचे जे वनमंत्री आहे गणेश नाईक, तर त्यांनी सुद्धा घोषणा केली होती की आम्ही वनरक्षकची वनसेवकांची या ठिकाणी भरती काढणार आहे म्हणून, ठीक आहे। तर ते जे विद्यार्थी मित्रांनो गणेश नाईक, तर ते वनमंत्री सुद्धा यांनी सुद्धा घोषणा 2-3 वेळा या ठिकाणी घोषणा केली आहे। तर नक्की तुम्हाला या ठिकाणी भरती पाहायला भेटणार आहे वनरक्षक वनसेवकची। तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा। आणि आपण वनरक्षक भरतीमध्ये जर पाहिलं तर वनरक्षक भरतीमध्ये 12वी पासच लागते। 12वी पासवर मुला-मुलींना फॉर्म भरते ते महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर तुमचा सायन्स असेल, कॉमर्स असेल, त्याचबरोबर आर्ट जरी असेल तरी सुद्धा आपल्याला फॉर्म भरता येते। ग्रॅज्युएशन जरी झालं असेल तरी सुद्धा आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येते। जास्तही शिक्षण झालं असेल तरी सुद्धा वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येते। तर पहा तुमचा जर समजा आर्ट असेल 12वी मध्ये, तर मला 12वी मध्ये एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोल ह्या दोनपैकी एक विषय असला पाहिजे, तरच आपल्याला वनरक्षकमध्ये फॉर्म भरता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जे वयोमर्यादा राहते, तर वनरक्षक भरतीमध्ये वयोमर्यादा 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा लागते। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 32 पर्यंत आपण यामध्ये फॉर्म भरू शकता, ठीक आहे। तर एवढी यामध्ये वयोमर्यादा राहते। आणि त्याचबरोबर फीचा जर विचार केला, खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते आणि मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। आणि वनरक्षक भरतीमध्ये आपण निवड प्रक्रियेत जर पाहिलं, सर्वात पहिल्या टप्प्यामध्ये आपलं काय असणार, यामध्ये पेपर असणार आहे, दुसऱ्या टप्प्यामध्ये ग्राउंड, तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंटेशन, चौथ्या टप्प्यामध्ये मेडिकल असिस्ट, संपूर्ण निवड प्रक्रिया वनरक्षक या भरतीची आहे, ठीक आहे। तर वनरक्षक भरतीमध्ये सर्वात अगोदर आपला काय असणार आहे, पेपर असणार आहे। आणि पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 120 मार्काचा पेपर आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। 120 मार्काचा पेपर असणार आहे, 80 मार्काचा या ठिकाणी ग्राउंड असणार आहे। तर पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, तर सामान्य ज्ञानचे या ठिकाणी 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। त्याचबरोबर बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर टोटल 60 प्रश्न 120 मार्काचा हा पेपर असणार आहे। पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसते आणि गणिताचा विषय नसते। आणि पेपर हा TCS कंपनी घेते। आणि ज्यांना सुद्धा वनरक्षक भरतीमध्ये लवकर या ठिकाणी सिलेक्शन घ्यायचं असेल, जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहे, जे याच्या अगोदर पेपर झाले, तर ते प्रश्नपत्रिका वाचा, ज्या जुन्या झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्या वाचा। कारण की TCS काय करते, जुने प्रश्न या ठिकाणी पेपरला रिपीट टाकतो, एक लक्षात ठेवा। आणि तुम्हाला जर पूर्ण प्रश्नपत्रिका पाहिजे असेल मागच्या वर्षीच्या आणि त्याच्या मागच्या वर्षीच्या, सर्व आपण टेलिग्राम ग्रुपवर टाकला। आपला टेलिग्राम ग्रुप आहे माझी नोकरी कॉर्नर, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तर त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही जॉईन करून घ्या। कारण त्यावर आपण सर्व त्या ठिकाणी जेवढे पण प्रश्नपत्रिका आहेत त्या संचित टाकणार आहे। तर दुसऱ्या टप्प्यामध्ये वनरक्षक भरतीमध्ये काय असते, आपलं ग्राउंड। उंचीचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर लागते, महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि ST कॅटेगरीचे असाल तर 152.5 सेंटीमीटर उंची पुरुष उमेदवारांसाठी, आणि महिला उमेदवार असाल ST कॅटेगरी 145 सेंटीमीटर उंची, छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर आपली यामध्ये भरली पाहिजे। आणि हे झाल्यानंतर आपल्या यामध्ये काय 5 किलोमीटर रनिंग आहे। 5 किलोमीटर रनिंग आपल्याला 17 मिनिटांमध्ये मारायची आहे पुरुष उमेदवारांसाठी। आणि जसं आपला 5 किलोमीटर रनिंगचा जो टाइम आहे हा 17 मिनिटापेक्षा जर जास्त गेला तर तसं आपल्याला कमी मार्क्स या ठिकाणी भेटणार आहे। 1 मिनिट जर जास्त गेला तर 10 मार्क आपल्या या ठिकाणी कमी होते। तर 5 किलोमीटर रनिंग आहे, 17 मिनिटांमध्ये आपल्याला मारायचे, आणि जसा टाइम वाढणार तसे कमी मार्क्स आपल्याला भेटणार आहे। आणि महिला उमेदवारांसाठी जर पाहिलं, महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे, 12 मिनिटांमध्ये महिला उमेदवारांना रनिंग मारायला लागते। आणि 12 मिनिटापेक्षा जर जास्त टाइम झाला, 1 मिनिट जरी जास्त झाला तर तसे आपल्याला कमी मार्क्स या ठिकाणी भेटत राहते। आणि हे सर्व झाल्यानंतर पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये, आणि महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये। आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे। आजच्या व्हिडिओचा थांबतो, भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय